नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी असा कांद्याचा पराठा बनवणार आहोत। रोज तीच पोळी भाजी वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर आपला जो हा कांद्याचा पराठा आहे ना, खूप टेस्टी लागतो। मस्त असा झटपट बनवता येतो आपल्याला, म्हणजे सकाळी टिफिनसाठी वगैरे न्यायचा असेल तर आपण हा पराठा आपला घेऊन जाऊ शकतो। आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे, जास्त वेळ सुद्धा लागत नाही आपला हा पराठा बनवायला। तर आपण एकाऐवजी 3-4 खाऊ इतका टेस्टी लागतो आपला पराठा। गोड दह्यासोबत किंवा चटणीसोबत आपला हा पराठा खूपच टेस्टी लागतो, किंवा तुम्ही नुसता सुद्धा खाऊ शकता। तर आता आपला आज जो कांद्याचा आपण पराठा बनवणार आहोत तो कसा बनवायचा ते बघूयात। तर आता आपला पराठा बनवण्यासाठी आपल्याला कांदा जो आहे तो उभा कापून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी कांदा उभा एकदम पातळ कापून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे एक बारीक कापून। तर आता हे सगळं जे आपल्याला आहे ते बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे आता बाउलमध्ये आपण जे आपलं कोथिंबीर कांदा वगैरे आहे ते सर्व काढून घेऊयात। त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले वगैरे घालायचे आहेत। तर बेसन मी घेतलेलं आहे, थोडं 2 चमचे इतकं थोडं भाजून घेतलेलं आहे। तर बेसन घालायचं आहे। त्यानंतर हळद, त्याच्यानंतर लाल तिखट, आपण मिरचीसुद्धा वापरले त्यामुळे तिखट आपल्या अंदाजाने घालायचे। धना जिरा पावडर घातलेली आहे आणि थोडासा आमचूर पावडर घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा इतकं तेल घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला पाणी वगैरे काही वापरायचं नाही, जो आपला कांद्याचा ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच मिक्स करायचं आहे। तर आपलं हे जे सारण आहे कांद्याचं ते तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी आपलं जे गव्हाचं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे। तर आपल्याला आता त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर पोळी जी आपली आहे ना ती एकदम पातळ नाही, थोडी जाडसरच ठेवायची। तर आता इथे पोळी लाटल्यानंतर आपलं जे बॅटर आहे, म्हणजे आपण जे सारण कांद्याचं तयार करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित पोळीवरती पसरवून घ्यायचं आहे आणि मस्त घट्टसर असं भरायचं, म्हणजे आपला पराठा जो आहे ना तो खायला खूपच टेस्टी लागतो। तर आपलं इथे सारण आपण चांगलं भरून घेतलेलं आहे। त्यानंतर वरून आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे, कारण कांद्याला लगेच पाणी सुटतं, त्यामुळे वरून गव्हाचं पीठ घालून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो ओलसरपणा आहे तो कमी होतो। म्हणूनच आपण कांदा जेव्हा तयार करतो ना आपण जे बॅटर, त्याच्यामध्ये बेसन घालायचं, म्हणजे कांद्याचा ओलसरपणा थोडा कमी होतो। तर दुसरी पोळी वरून ठेवलेली आहे आणि तिला व्यवस्थित बाजूने बंद करून घ्यायचं आहे। आणि बंद करून घेतल्यानंतर आपल्याला वरूनसुद्धा तिला प्रेस करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ही आता लाटायची नाही, कारण आपण पोळी लाटूनच वरती ठेवली आहे। त्यामुळे आपल्याला तिला बाजूने आधी पूर्ण बंद करायचं आहे, नंतर वरच्या बाजूने सुद्धा तिला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। आणि दाबून घेतल्यानंतर आपल्याला आपण लच्छा पराठा टाईप बनवणार आहोत ना, त्यामुळे 3 भाग करून घेऊयात। तर इथे मी 3 भाग करून घेतलेले आहेत सेम। त्यानंतर आपल्याला त्याचं रोल करून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा। तर रोल केल्यानंतर आपण असं वरून प्रेस करायचं आहे, तेव्हा मस्त असं आपला लाटायला पराठा असा तयार झालेला आहे। त्यानंतर बाकीचे सुद्धा जे आपले रोल आहेत ते सुद्धा असेच तयार करून घ्यायचे आहेत, ते सुद्धा असेच गोल गुंडाळून त्यांना तयार करून घ्यायचे। जर आपल्याला कधी पराठे करायचे असतील ना तर अशा पद्धतीने सर्व रोल तयार करून घ्यायचे, म्हणजे आपले पराठे बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट होतात। तर इथे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। तर इथे आपण ना सफेद तीळ असतात ना आपले, ते घालणार आहोत। त्याऐवजी तुम्ही काळे तीळ घातले तरीसुद्धा चालते, म्हणजे ते दिसायला खूप छान दिसतात। पण आता माझ्याकडे काळे तीळ नव्हते म्हणून मी सफेद तीळ घातलेत। आणि सफेद तीळ घालायचे म्हणजे आपला पराठा दिसतोसुद्धा खूप छान आणि खायलासुद्धा खूपच छान लागतो। एकदम हलक्या हाताने आपल्याला थोडं थोडं पीठ घालत त्याला लाटून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी आपण तवासुद्धा आधी तापत ठेवलेला आहे। तर आपला पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे, तव्यावरती घालून घेऊयात। मस्त असं स्लो टू मिडियम गॅसवरती त्याला चांगलं खरपूस शेकवून घ्यायचं आहे। आपण जर आपले रोल तयार करून घेतले ना तर आपले हे पराठे झटपट होतात, म्हणजे रोज आपल्याला तीच पोळी भाजी वगैरे खाऊन कंटाळा येतो, किंवा भाजी वगैरे काय बनवायची हे टेन्शन असतं। तर अशा पद्धतीने आपण पराठे बनवून टिफिनलासुद्धा नेऊ शकतो, किंवा नाश्त्यालासुद्धा खाऊ शकतो, किंवा रात्रीच्या वेळी असं काय खावंसं वाटलं तर हे पराठे आपण बनवून खाऊ शकतो। तर मस्त असं त्याला वरून करून, आता पराठे म्हटलं तर आपण तूपच लावतो जास्त करून, तर तूप लावून चांगलं खरपूस भाजून घेतलेला आहे। तर तो एक पराठा आपला झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा पराठे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे बघा मस्त असे गरम गरम आपले पराठे तयार आहेत। तुम्ही हे दह्यासोबतसुद्धा खाऊन बघा, गोड दह्यासोबत थोडंसं मिरची पावडर घालून खूपच टेस्टी लागतात। तर तुम्हाला आजचे हे कांद्याच्या पराठ्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.